लडाखमध्ये पँगॉंग, नुब्रा, लेह मधली ठिकाणी सगळ्यांनाच माहिती आहे. तुम्ही नॉट रिपीट एनी डेस्टिनेशन, तुम्ही लडाखमध्ये 23-24 दिवस 25 दिवस फिरू शकतात. इतकी वेगवेगळी ठिकाणं आहेत आणि त्याला इतिहास आहे, त्याला महत्त्व आहे, सुंदरता आहे, लँडस्केप आहे. ती सियाचीनची जी जागा आहे ना ती फार अफाट आहे. म्हणजे पाकिस्तान आणि चायना या दोघांनी त्याच्यावर दावा केलेला होता. आजही प्रत्येकजण म्हणतो की मला सियाचीन हवंच आहे. पण सियाचीनचं तिथे गेल्यावर कळतं की ऑलमोस्ट 76 किलोमीटरचा जो काही ग्लेशियर आहे त्याच्यासाठी भारत सरकार एवढा खर्च का करत आहे. तर ते सियाचीन आपल्या हातात असल्यामुळे लेह आणि हे लडाख पूर्ण आपल्या हातात आहे. तसे लडाखमध्ये बरेच आहेत बॅटल फील्ड आणि बॉर्डर एरियाज. भारत रणभूमी दर्शन, तर अशा पद्धतीने एक नवीन कन्सेप्ट लॉन्च केली आहे. तर ती टुरिझम मिनिस्ट्री आणि डिफेन्स मिनिस्ट्री या दोघांनी जॉईंटली ती लॉन्च केलेली आहे. मी तो त्या ऑल इज वेल स्टाईलमध्ये फोटो काढला. स्त्रियांनी ते आपले साड्या विड्या घालून ते सगळं अगदी हे केलं. ते सगळं धन्यता असते तेवढ्यात. पण त्याच्या पलीकडे पण तिथे बरंच काही आहे, ते बघण्यासारखं आहे. आणि हानले कुठे येतं, तिथे काय वेगळं बघायला मिळेल. तर हानले ही खरं तर ना ज्याला आकाशगंगा किंवा जे युनिव्हर्सचा अभ्यास करायचा आहे अशा लोकांसाठी ती पंढरी आहे. आयुष्यातनं एकदा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे आणि हे एक तीर्थस्थळ आहे असं समजूनही जायला हरकत नाही. एक्झॅक्टली. तुम्ही मगाशी म्हटलं तसंच ना की आपण धार्मिक यात्रा करतो, धार्मिक तशी अशाही यात्रा कराव्या जायला. नमस्कार मंडळी, स्मार्ट ट्रॅव्हलर पॉडकास्ट सिरीजमध्ये आपलं परत स्वागत आहे. आता मार्च-एप्रिल महिना चालू आहे. तुम्ही प्रत्येकजण तुमची समरची ट्रिप प्लॅन करताय आणि समर ट्रिप प्लॅन करताना एक जे ठिकाण ज्या प्रत्येकाच्या बकेट लिस्टमध्ये असतं ते म्हणजे लडाख. आता लडाख म्हटलं की आपण नॉर्मली पँगॉंग लेक, लेहमधले काही महत्त्वाची ठिकाणं, नुब्रा व्हॅली हे सगळेच बघतात. पण त्याच्या पलीकडे लेहमध्ये काय आहे? आता सरकार नवीन ठिकाणं जी ओपन अप करते, खासकर जे बॉर्डर ठिकाणं ओपन अप करते, ती काय आहेत, कशी आहेत, तिथे पोचायचं कसं आणि तिथे काय अद्भुत तुम्हाला बघायला मिळतं, काय वेगळे एक्सपिरियन्सेस तुम्हाला मिळतात, हे सगळं सविस्तरपणे सांगायला आज माझे खूप एक खास गेस्ट नाशिकवरनं आलेले आहेत पुण्यामध्ये या पॉडकास्ट करता मुद्दामून. त्यांचं नाव आहे समीर देशमुख. समीरजी, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. समीरची कंपनी आहे नेचर टूर्स आणि त्यातनं ते असे खूप ऑफबीट, फक्त लडाख नाही तर भारतभर खूप वेगळी आणि ऑफबीट आणि युनिक ठिकाणं लोकांना दाखवतात त्यांच्या टूरमधनं. तर आज आपण फक्त सर लडाखवर बोलूयात. डेफिनेटली. कारण हा पण खूप मोठा विषय आहे. अगदी. तर मी मगाशी म्हटल्याप्रमाणे लडाखमध्ये पँगॉंग, नुब्रा, लेह मधली ठिकाणी सगळ्यांनाच माहिती आहे. सगळ्यांना अगदी अगदी सर्वश्रुत पॉप्युलर आहे. व्हेरी पॉप्युलर. भरपूर गर्दी असते सगळीकडे. खूप खूप खूप. बॉलिवूडच्या माध्यमातून जो एक 3 इडियट मूवी काहीतरी 2007-8 ला आला होता, तर त्याच्यानंतर पँगॉंग एवढं ते पॉप्युलर झालं की त्याच्या आधी, म्हणजे तो मूवी यायच्या आधी फॉरेनर्स जे जायचे ना तर त्याच्या फक्त 30% भारतीय तिथे जायचे. आज परिस्थिती इतकी रिव्हर्स झालेली आहे की भारतीयांचा एवढा तिथं ओढा आहे की प्रचंड प्रमाणात जातात तिथे. फॉरेनर्स वगैरे ते असं अभावाने वाटतात असं असतं. पण सगळे जाणारे हे तुम्ही म्हटलं सुरुवातीला म्हटलं त्याच ठिकाणी जातात. पण इतर ठिकाणं इतकी आहेत की तुम्ही नॉट रिपीट एनी डेस्टिनेशन, तुम्ही लडाखमध्ये 23-24 दिवस 25 दिवस फिरू शकतात. इतकी वेगवेगळी ठिकाणं आहेत आणि त्याला इतिहास आहे, त्याला महत्त्व आहे, सुंदरता आहे, लँडस्केप आहे, तिथली खाद्य संस्कृती आहे. हानलेतनं सुरू करू. म्हणजे हानले कुठे येतं, तिथे काय वेगळं बघायला मिळेल आणि त्याचं महत्त्व काय, इथून आपण जर सुरुवात करूया. येस. आपण जे हानलेचा जे उल्लेख केला तर हानले ही जागा लेहपासून 235 किलोमीटर अंतरावर आहे. तुम्ही 2 मार्गे जाऊ शकतात. एक तर लेहहून चुमाथांग, नोमा, लोमा आणि असं करत आपण तुम्ही हानलेला पोचतात. आणि एक दुसरा आहे तो पँगॉंग लेककडनं आपण चुशूल, नंतर सागाला, लोमा आणि असं करत तुम्ही हानलेला पोचतात. सर, हानले ही खरं तर ना ज्याला आकाशगंगा किंवा जे युनिव्हर्सचा अभ्यास करायचा आहे अशा लोकांसाठी ती पंढरी आहे खऱ्या अर्थाने म्हटलं तर. आणि ती एशियातली बिगेस्ट ऑब्झर्वेटरी आहे. मोठी, म्हणजे तुम्ही तिथं गेलात तर 365 दिवसांपैकी ऑलमोस्ट 300 दिवस त्याला तुम्हाला क्लिअर स्काय मिळतं. त्याला ते दुसरा शब्द पण आहे, त्याला क्लिअर स्काय असंही म्हटलं जातं दुसऱ्या याच्याने. तर ते तिथे तुम्ही गेलात, तिथे व्हिजिट केलीत ना तर तुम्हाला आकाशगंगा उघड्या डोळ्याने जी बघायला मिळते ना ती म्हणजे प्रचंड थंडी असते. आपण रात्री तुमच्या त्या टेरेसवर जातो, प्रत्येक जिथे होमस्टेज आहेत, खरं ते हॉटेल्स नाही आहेत तर होमस्टेज आहेत. हळूहळू होमस्टे पण इम्प्रूव्ह होत आहेत. तर तिथे गेल्यावर तुम्ही रात्री इतकी प्रचंड थंडी असते, नंतर वारा असतो. एवढ्या सगळ्या याच्यामध्ये ज्यांना त्या खगोल विश्वाविषयी ज्यांना आवड असते ना
ते अशा थंडीमध्ये तासन तास वरती मान करत त्या आकाशगंगाचं न्याहाळत असतात. त्या टेलिस्कोपला हिमालयन चांद्र असं नाव दिलं आहे. आता हिमालयन चांद्र असं का, तर 1983 साली भारताचे नोबल भौतिकशास्त्रामध्ये ज्यांना नोबल पारितोषिक मिळालं होतं ते सुब्रमण्यम चंद्रशेखर सुब्रमण्यम चंद्रशेखर त्यांना मिळालं होतं. ते हिमालयन चांद्र असं नाव दिलेलं आहे. तर ती जी टेलिस्कोप आहे ती बँगलोर आणि मुंबई याच्याशी कनेक्टेड आहे. त्या टेलिस्कोपचं उद्घाटन त्या काळी दलाई लामांनी केलेलं होतं. हां. आणि त्याचबरोबर तिथे अजून एक टेलिस्कोप आहे, जी टेलिस्कोप आत्ताच एक 6 महिने वर्षभरापूर्वी त्याचं ओपनिंग झालेलं आहे. ती गामा रेसची टेलिस्कोप आहे आणि ती जगातली अशी दुसऱ्या नंबरची टेलिस्कोप आहे गामा रेसची. तर आम्ही गामा रेसच्या त्या टेलिस्कोपला टुरिस्टला म्हणजे वर्षानुवर्ष नेतोय. इंडिव्हिज्युअल ट्रॅव्हलर असतील, ग्रुप असतील, तिथे सगळ्यांना नेतोय. तर ती टेलिस्कोप खऱ्या अर्थाने रात्री काम करते अंधारामध्ये. तर काय ना की सुपरनोवा वगैरे ज्या ब्लेझर्स वगैरे ज्या आकाशगंगातले आहेत ना, तर त्याचा ते अभ्यास करतं. आणि संशोधन कसलं चाललं आहे, तर या सगळ्या विश्वामध्ये एनर्जी सोर्स अजून कुठे, तर याचा विचार तिथे केला जातो. तर अशा या 2 टेलिस्कोप आहेत. ज्यांना आकाशगंगा खरोखर बघायची त्यांनी तिथे जावं, तिथे व्हिजिट करावी. त्याच्या पलीकडे तिथे एक आहे की होमस्टेज आहेत. तुम्ही इतकं चांगलं ठिकाण बघायला जाल ना, तर थोडं कॉम्प्रोमाइज करायला लागतं. निसर्ग चांगला मिळेल, सगळ्या गोष्टी मिळतील, पण आहे त्या सिच्युएशनला तुम्ही अडॉप्ट करून जर तिथे गेलात, जगलात, तर फार सुंदर आहे. त्याचबरोबर तिथे किती लांब आहे, म्हणजे हानलेला पोहोचतात कसे? हानलेला लेहहून आपण, मी जसं सुरुवातीला म्हटलं, पँगॉंगवरनं नाही, एक रस्ता पँगॉंगहून आहे, राईट. पँगॉंग, चुशूल, सागाला आणि अशा मार्गे आपण लोमा करून आपण हानलेला पँगॉंगला जाणारे खूप लोक असतात. येस, पण काय आहे की पँगॉंगला जाऊन सगळे जण बरेचसे तिकडनं रिटर्न येतात. ठीक आहे ना, पण तिथून हानले जाऊ शकतात. हो, तिथे हानले जाऊ शकतो. एक रस्ता तसा पण आहे. डेफिनेटली तुमचा प्रश्न अगदी बरोबर आहे. तुम्ही तसं जाऊ शकता. किंवा तुम्हाला केवळ हानलेच बघायचं असेल तर तुम्ही लेहहून डायरेक्ट जाऊ शकतात. तो चुमाथांग जे गरम पाण्याचं झरं वगैरे तिथे आहे, तिथून तुम्ही डायरेक्ट किती आहे आता लेह टू हानले? 235 किलोमीटर. तरी 8-10 तास प्रवास, एक 7-8 तास लागतात. आणि हानले 14,800 फीट उंचीवर आहे. थोडं पण डायरेक्टली तिकडे जाणं थोडं सजेस्टेबल नाही. तुम्ही हळूहळू ॲक्लमटाईज होत जावं आणि जावं. म्हणजे खूपच हायेस्ट पॉईंट आहे लडाख. हो. हानलेला हे ऑब्झर्वेटरी आणि हे सगळं जरी असलं तरी तिथे हानलेला एक आपण म्हणूया की वाईल्ड लाईफ सेंच्युरी आहे. हां, आणि तिथे काही वेगळ्या प्रकारचे प्राणी आहेत. जसं वाईल्ड ॲस, म्हणजे तिबेटियन वाईल्ड ॲस आहे, नंतर तिबेटियन मृग आहे, नंतर डार्क क्रेन नावाचा अजून एक पक्षी आहे, तो पण आहे. तर ते पक्षी तुम्हाला बघायला मिळतात. नंतर वेगळ्या पद्धतीचे तिथे एक वाईल्ड हॉर्स पण असतो, तो पण बघायला मिळतो. रेग्युलर आपण जे काही घोडे बघतो त्यापेक्षा तो वेगळा असतो. तर तुम्ही तिथली ते पण बघू शकतात. त्याच्यानंतर तुम्ही जर 2 दिवस तिथे थांबणार असाल तर तिथूनच जवळच उमलिंगला नावाचा एक उमलिंगला पास आहे. आणि उमलिंगला पास हा 2021-22 साली ओपन झालेला आहे. तुम्ही उमलिंगला पासला जाऊ शकतात. आता उमलिंगला पास हा वर्ल्ड्स हायेस्ट मोटरेबल रोड आहे. पूर्वी खारदुंगला होता, राईट. तो आता खारदुंगला 3rd पोझिशनला आहे, उमलिंगला फर्स्टला आहे, आणि बोलोवियाचा एक पास आहे तो 2nd पोझिशनला आहे. तुम्ही 1 डे जाऊ शकतात आणि मग तुम्ही हानलेला येऊ शकतात. उमलिंगला जाऊन परत हानलेला आहे. कारण तुम्ही एवढं सगळं अगदी ॲट स्ट्रेच एवढं करू शकत नाहीत ना. तर तो आहे, थोडं रिलॅक्स पण व्हायला रिलॅक्स होतं. आणि तिथे हानलेमध्ये ना, खरं सांगू का, की मिल्की वे जे ज्या पद्धतीने दिसतं ना, त्याचं वर्णन करणं कठीण आहे. म्हणजे ज्याला फोटोग्राफी आवडते, ज्याला बघायला आवडतं. नाही, आता ना आपल्याकडे हौशी ॲस्ट्रॉनॉमर्स पण खूप आहेत. आणि इन जनरल शहरात हल्ली आकाशगंगा दिसतच नाही. नाही, शक्यच नाही. कुठल्या शहरात दिसत कुठल्या शहरात ना, गावात दिसते आजकाल. अगदी. तर एवढं लांब चाललंय आणि तिथून पँगॉंगवर 4-5 तासावर असेल. येस. आणि ऍड करावं आयटनरी. आणि महत्वाचं काय ना, की तिथे थंडीचा जसा निच्चांक आहे ना, तसा प्रदूषणाचा पण निच्चांक आहे. राईट. या दोन्ही गोष्टी आहेत. तर जसं तुम्ही आता उल्लेख केला की आपल्या शहरी भागात या सगळ्या गोष्टी दिसत नाहीत, तर तिथे सगळं आपल्याला बघायला मिळतं. क्या बात आहे. म्हणजे हानले हा एक मस्ट विजिट. अगदी. आणि तो आताच एक 6-7 वर्षापासून चांगल्या पद्धतीने प्रमोट व्हायला लागलाय. सगळेजण जायला लागलेत. आणि अशा ठिकाणी म्हणजे कोणीही जावं, म्हणजे एज डझंट मॅटर, की तुम्ही पण जे यंग मुलं आहेत किंवा असे तरुण मुलं आहेत तर त्यांनी तिथे नक्कीच जावं. डेफिनेटली त्यांना. येस. राईट. खूप इंटरेस्टिंग आणि वेगळं ठिकाण आहे. येस. हानले एक वेगळं ठिकाण आहे. आणि तिथून तुम्ही बघितलात ना, तर अजून एक तिथली एक महत्वाची गोष्ट आहे. हानलेहून आपण जसं उमलिंगला पासचा उल्लेख केला, तर त्याच्या जवळच देमचोक नावाचं गाव आहे. बरं. देमचोक हे ऑलरेडी चायनाच्या बॉर्डरवर आहे.
बर. हां, आणि देमचोक या गावातनं जी सिंधू नदी भारतात एंटर करते ना, तर ती जवळपास 450 मीटरचा प्रवास करत ती आर्यन टाऊनच्या पुढे बटालिक सेक्टरमध्ये गुरगुरदे गावाच्या नंतर टायगर पोस्ट आहे शेवटची. तुम्ही गुरगुरदे टाऊनला जाऊ शकतात. बर. हां, ॲज अ एनी सिटिझन्स. पण ओके. त्याच्या पुढे ती टायगर पोस्ट आहे. टायगर पोस्टला जायला तुमची आर्मीची परमिशन लागते. ओके. एनी टुरिस्ट कॅनॉट व्हिजिट देअर. राईट. तर ती त्या इकडनं आपल्या टायगर पोस्टकडनं POK म्हणजे पाकिस्तानमध्ये शिरते आणि नंतर ती कराचीला तिकडे समुद्राला मिळते. तो हा जो प्रवास आहे सिंधू नदी, एखाद्याला सिंधू नदीचाही प्रवास करायचा आहे, सिंधू नदीच्या काठाने जायचं आहे, तर तो हानलेला बाय डिफॉल्ट जाणार, तिकडनं देमचोकला जाणार, उमलिंगला बघणार आणि तसा परत तो तसाही येऊ शकतो. म्हणजे असाही तो प्रवास करू शकतो, तशी आयटनरी तो सेट करू शकतो. म्हणजे हानलेत एक 2 ते 3 दिवस तरी पाहिजेत. 2 दिवस 2 दिवस तरी 2 दिवस करायला. मिनिमम पाहिजे. आणि ज्याला सिंधू नदीचा भारतात येते तिथपासून प्रवास करायचा त्याच्यासाठी जास्तच दिवस एक 3 दिवस तरी कमीत कमी पाहिजे. राईट राईट राईट. ओके. सो दिस वॉज अबाउट हानलेबद्दल आपण आता मेन हायलाईट आहे ती तुमच्या मते, तर माझ्या मते आता ऐकून वाटतंय की ती ऍड करायलाच पाहिजे. ऍटलिस्ट अगदी. 1 नाईट तरी मिनिमम. अगदी 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 मिनिमम 1 नाईट करायलाच पाहिजे. तसंच एक गव्हर्नमेंटनी जी आता रणभूमी दर्शन यात्रा म्हणून सुरू केले इनिशिएटिव्ह आहे, त्यांनी बरेच बॉर्डर एरिया आता ओपन केलेत. हो. आणि बरेच जुने बॅटल फील्ड आता आपण जाऊ शकतो, हो. तिथे ओपन झालंय बरेच. तर त्याचे लडाखमध्ये बरेच आहेत बॅटल फील्ड आणि बॉर्डर एरियाज. हो. तर त्यातल्या कुठल्या आपण व्हिजिट करू शकतो या लडाखच्या ऑफबीट टूरमध्ये? येस. आपण युनिक प्लेस म्हणूया, लडाखचे ऑफबीट Okay, युनिक प्लेस right. म्हणूया. तुम्ही रणभूमी जे म्हटलात ना, ते Correct. फार सुंदर उल्लेख केला. भारत सरकारने मागल्या वर्षी 2025 साली इंडियन आर्मी डेला भारत रणभूमी दर्शन, तर अशा पद्धतीने एक नवीन कन्सेप्ट लॉन्च केली आहे. तर ती टुरिझम मिनिस्ट्री आणि डिफेन्स मिनिस्ट्री या Okay. दोघांनी जॉईंटली ती लॉन्च केलेली आहे. आणि त्यांनी पूर्ण भारतातल्या 77 साईट्स त्यांनी हे केलेल्या आहेत, मार्क केलेल्या आहेत बरं. की तिथे टुरिस्ट जाऊ शकतो. भारताची चायना आणि पाकिस्तान यांच्याबरोबर आपली 7,000 किलोमीटरची बॉर्डर आहे ऑलमोस्ट. राईट. तर या ठिकाणी व्हिजिट करायला तुम्हाला असंख्य जागा आहेत. होतं काय की इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना कारगिल खूप चांगल्या पद्धतीने माहिती आहे, कारण ते रिसेंट आपल्या सगळ्यांसमोर घडलं आहे. राईट. त्याच्यावर मूवीज पण खूप आल्यात. करेक्ट. तर कारगिलला जातात, ते चांगलीच गोष्ट आहे, तर तो जायलाच पाहिजे. पण त्याच्या पलीकडे आणि किंवा काही जण कच्छच्या याच्यात जातात, काही जण जैसलमेरला जातात, Right. काही जण अमृतसरच्या अटारी बॉर्डरला जातात, इथपर्यंत असतं. आणि मग ते सगळ्यांना असं चांगलं वाटतं की अरे जायला हवं. पण म्हणजे कसं ना की आपल्याला काय असं ना की आपल्या प्रत्येकांच्या धर्मियांमध्ये आपण कैलास मानसरोवर एक फार महत्त्वाची यात्रा असते, चारधाम असतं, मक्का मदिना असतं, किंवा युरोपमधले काही चर्चेसला वगैरे सगळेजण जातात, असं सगळं काही असतं. पण त्याच्या पलीकडे ना या अशा ज्या ठिकाणी आहेत ना, या ठिकाणी जाणं हे खूप गरजेचं आहे. आणि भारत सरकारने ती जी काय नवीन कॅम्पेन चालू केली ती इतकी महत्त्वाची आहे की अशा सगळ्याच ठिकाणी आपण भारतीयांनी नवीन ठिकाणी जायला पाहिजे. आणि जेवढा बॉर्डर एरिया आहे ना, जेवढा बॉर्डरशी रिलेटेड आहे, या पाकिस्तान असेल, चायना असेल, तर तो अस्पर्शित आहे. आणि तो अस्पर्शित असल्यामुळे इतका सुंदर आहे. राईट. तर थोड्याशा वाहनांची म्हणूया किंवा निवासाची व्यवस्था किंवा भोजनाची व्यवस्था थोडंसं मागे पुढे होतं. पण तुम्ही जो अनुभव घेतात ना, तर तो म्हणूया ना की जो शौर्याचा परमोच्च बिंदू असतो ना, राईट. तर ते आपण तिथे अनुभवतो अशा ठिकाणी गेल्याने. तर असे खूप साईट्स आहेत. आता उल्लेख करायचा तुम्ही जसं म्हटलं की लडाखमधल्या कुठल्या साईट्स तशा आहेत, राईट. तर त्याचा थोडासा इतिहास थोडं मागे जाऊन आपण बोलूया की म्हणजे नेफा, त्या काळचं नेफा म्हणजे आताचं अरुणाचल, तर त्या तिकडनं 1962 साली चायनाने अटॅक केला होता. ॲक्च्युली त्याला माओ जो होता, ज्यावेळेला चायना पण स्वतंत्र झालं, माओ हा त्यांचा जो नेता होता तो फार चाणाक्ष आणि हुशार होता. पण आपल्या भारतीयाने किंवा भारतीय नेतृत्वाने युनोमध्ये उलट आपण चायनालाच सपोर्ट केला. आणि त्यांनी बघितलं की हे नेतृत्व काही अर्थाने बॉर्डर्स एरियाशी गाफील आहे. आणि आपली जी तिबेटची बॉर्डर होती, तर त्याच्याविषयी स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांकडे त्या तिबेटचे अधिकार होते. तर आपण तिथे काही ॲक्शन घेतली नाही. मग त्यांनी सगळ्यात पहिले वॉलाँगला अटॅक केला, म्हणजे तिकडे अरुणाचलमधनं, नेफामधनं अटॅक केला. आणि तो तसा अटॅक झाल्यानंतर भारतीय लष्कराला किंवा डिफेन्स मिनिस्टरला जाग आली. त्यांनी कसं तरी करत लेहपासून चुशूलपर्यंतचा कच्चा पक्का काय जे असेल तो रस्ता बनवला. तो रस्ता बनवल्यानंतर 114 इन्फंट्रीची जी बटालियन होती, त्याचे कमांडर होते
तपेश्वरनाथ रैना, तर त्यांच्या अंडर ती कमांडरची बटालियन तिथे पाठवली आणि त्यांच्या अंडर अजून एक 13 कुमाऊची एक बटालियन होती. तर त्या 13 कुमाऊच्या बटालियनला सी कंपनी असं म्हटलं गेलेलं आहे. तर त्या सी कंपनीचे जे मेजर होते ते शैतान सिंग भाटी होते. तर ते तिथे पोस्ट होते आणि हे जे चुशूल आहे हे फक्त चुशूलची हाईट पण 14,500 फीट आहे. अरे बाप. आणि त्या चुशूल म्हणजे हानले एवढीच झाली साधारण. हां हानले एवढीच झाली एक्झॅक्टली. 14,500ची हाईट आणि तो महिना होता नोव्हेंबर महिना आणि नोव्हेंबर महिन्यातली कडक थंडी. त्यावेळेला 62 साली आपल्या सगळ्या भारतीय सैन्याकडे जे वेपन्स होते त्याचा प्रचंड अभाव होता आणि अशा सगळ्या याच्यामध्ये ते युद्ध झालं होतं. तर 18 नोव्हेंबर 1962 साली पहाटे 4 वाजता ते युद्ध चालू झालं. एक 5-6 तास ते युद्ध झालं होतं त्या काळी. आणि चायना ही जी काय आहे ना, हा देश हा त्यांच्या बऱ्याचशा गोष्टी ना ज्या आहेत त्या आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत. बऱ्याचशा काही ज्या होतात त्या, तर बऱ्याचदा साशंकता असते की तिथे बातम्या अशा आहेत तशा, अजूनही तसंच असतं. तर त्याही वेळेला तसंच झालं होतं. पण त्यावेळेला जे काय आपल्या सैन्याने तिथे पराक्रम केला आहे तर तो पराक्रम इतका मोठा होता की या 114 जवानांनी ती आहिर समाजाची बटालियन होती, आपल्या राजस्थानमधलं आहिर समाजाचं बटालियन, ती त्याची जी बटालियन होती त्या 114 जवानांनी जवळपास 1300 चायनीज सैन्यांचा खात्मा केला होता. हे प्रमाण रिव्हर्स आहे ना. आणि आपल्याकडे वेपन्सची कमतरता आणि हे 14,500 फीटवरती रिझांगला आणि त्याच्यानंतर जे वरच्या 16,000 फीटवरती ते बॉर्डर, तिथनं बॉर्डर फक्त हार्डली एक 20-25 किलोमीटर आहे. म्हणजे तर त्या ठिकाणी ते युद्ध झालं पहाटे. आपल्या सगळ्या जवानांनी त्यांच्या सगळ्या जवानांना म्हणजे शहीद, म्हणजे त्यांना सगळ्यांचे मृत्युमुखी पडले त्यांचे. आणि हे सगळे त्यावेळेला शहीद झाले आपले सगळे जवान. आणि ते युद्ध झाल्यानंतर 21 नोव्हेंबरला चायनाने सीज फायर त्यांनी त्यांच्या एंडने जाहीर केला की आपण अशा पद्धतीने रिॲक्ट करतोय. खरं असं म्हणतात आहे आणि ते खरी आहे की आपण 1962चं युद्ध हरलोय चायनाशी. पण जे 2 ठिकाणं आहेत, एक वॉलाँग जे अरुणाचलमध्ये आणि हे चुशूल ज्याला रिझांगला वॉर मेमोरियल म्हणतात, तर हे ठिकाण, हे या ठिकाणी आपण चायनाला जबरदस्त मात दिलेली होती. हरवलंच त्यांना, ऑलमोस्ट हरवलंच त्या ठिकाणी. म्हणजे हे 114 जवान तिथे शहीद झाले. प्रचंड थंडीचा काळ, त्यावेळेला ते वायरलेस वगैरे कोणाचं काही कनेक्शन नव्हतं. हे जवान आले कसे नाही, काय नाही, या सगळ्या याच्यामध्ये 2-3 महिने गेलेत. आणि त्याच्यानंतर ह्या जो परिसर आहे, या परिसरातले जे मेंढपाळ आहेत त्याच्यातले एक चंगपा जमात असते, त्या 8 जमातीचे मेंढपाळ आहेत तिथे. तो तिथे गेला असताना तिथे तो असा फ्रीज शॉट बघितला त्याने. म्हणजे हे सगळे बर्फात फ्रीज झालेले यांच्या बॉडीज होत्या, फ्रेश, म्हणजे म्हणूया की आहे तशाच, की कोणाच्या हातात बॉम्ब असेल, कोणाच्या हातात गन्स आहेत, कोणाच्या हातात तो जो नर्सिंग असिस्टंट होता धरमपाल नावाचा, त्याच्या हातात ती सिरिंज तशीच भरलेली तशी, तो त्याच अवस्थेत तिथं बसलेला. हे सगळं त्यांनी ते बघितलं आणि नंतर कळलं की त्यांच्या बॉडीज सगळ्या आणल्या. मग त्या सगळ्यांच्या बॉडी रिकवर केल्यात. त्या रिकवर केल्यानंतर सगळ्या बॉडीज 114 तिथे आणल्या. 114 बॉडीजपैकी सगळ्यांचं तिथे अंतिम संस्कार झाले त्याच चुशूल या भागात. तिथे अंतिम संस्कार झाल्यानंतर फक्त शैतान सिंग भाटी यांची पार्थिव देह हे जोधपूरला आणण्यात आला आणि तिथे शासकीय इतमामात ते सगळं झालं होतं. पण त्या ठिकाणी त्यांचे अंतिम संस्कार झाले तर तिथे काही साधनं नव्हते, जे असेल त्या ह्याच्याने त्यांचे अंतिम संस्कार केले होते. बऱ्याच वर्षापासून जातोय तिथे, जवळपास 12-13 वर्षापासून जातोय. ग्रुप जातात, इंडिव्हिज्युअल टुरिस्ट जातात, ज्यांना काही असं वेगळं सजेस्ट केलं की ना आवडतं, अरे नाही हे आमच्या आयटनरीमध्ये आहे पाहिजे बरं का, कळतं, बोलण्यानंच कळतं. पण ज्यांना नाही वाटत ना, मग त्यांना आम्ही नाही करत की त्याला आवडतं ना, हा चला. तर आम्ही असे टुरिस्टही पाठवतो, ग्रुप्स पण नेतो. मग तिथे आत्ताच 18 नोव्हेंबर 2021 साली वॉर मेमोरियल बांधलेलं आहे. अत्यंत सुंदर आहे, बघण्यासारखं आहे. आणि तिथे गेल्यानंतर कळतं की आपले भारतीयांनी काय तिथे शौर्य केलेलं आहे, काय पराक्रम केलेला आहे. तर तशी एक ती जागा आहे की चुशूल जागा आहे. तर चुशूल जागाचं महत्त्व तर आहेच. म्हणजे केवळ तेच गाव नाही, तर आपण त्याच्या चुशूलला पोचतात कसं, म्हणजे त्याला ऍक्सेस कुठं आहे? चुशूलला पँगॉंग लेनकडनं 40 किलोमीटर अंतरावर चुशूल गाव येतं. आधी काहीच नाही. मी सांगतो काय की 95% टुरिस्ट तिकडनं परत येतात, थोडंसंही पुढे जात नाहीत. की नाही चुशूल झालं आपलं, पँगॉंग झालं
मी तो त्या ऑल इज वेल स्टाईलमध्ये फोटो काढला. बस. स्त्रियांनी ते आपले साड्या विड्या घालून ते सगळं अगदी हे केलं, ते सगळं धन्यता असते तेवढ्यात. पण त्याच्या पलीकडे पण तिथे बरंच काही आहे, ते बघण्यासारखं आहे. आधी चुशूल गाव लागतं, त्याच्यानंतर 8-10 किलोमीटरवरती रिजांगला वॉर मेमोरियल आहे. म्हणजे वन डे ट्रिप करते ते ही हो, पँगॉन्ग अगदी 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 तुम्ही एका दिवसातही करू शकतात. ओके. नक्कीच नक्कीच. तुम्हाला स्टे नाही करायचा, एक दिवस पँगॉंगला थांबा, पण तुम्ही स्पेशली जा, ते बघा. आणि तिथे कुठल्या पद्धतीने, म्हणजे काय की अशा ठिकाणी गेल्यानंतर आहे ना, आपल्याला ज्या सगळ्या इझी गोष्टी मिळतात ना भारतीयांना, की आणि त्या थोड्याशा याच्यात तक्रारी असतात, तर अशा रिव्हर्स कंडिशनमध्ये ते त्या काळी त्यांनी वॉर केलंय. आता त्याच काळाचं काय म्हणायचं, आजच्याही काळामध्ये तिथे Exactly. थंडीमध्ये ड्युटी करणं किती भयंकर आहे Exactly. हे त्या ठिकाणी गेल्यावर कळतं. एक्झॅक्टली. तर असे प्लेसेस, आणि त्याच्या जवळचे जे चुशूल गाव आहे, ते चुशूल हा जो गाव आहे ना, म्हणजे ते जे गाव आहे हे चांगथांग रिजनमध्ये येतं. ओके. चांगथांग रिजन हे जे, जसं आपण म्हणूया ना की सौराष्ट्र असतं किंवा पश्चिम महाराष्ट्र आहे, Okay, कोकण okay. आहे, तसा तो लडाखमधला चांगथांग रिजन आहे. करेक्ट. तर त्या चांगथांग रिजनमध्ये सगळ्यात सुंदर अशा, म्हणजे सगळ्यात चांगल्या प्रतीचं आपल्याला हे मिळतं, पश्मिना मिळतं. सो चुशूल हे जे रिजांगलाच्या जवळ असलेलं गाव आहे, हे चांगथांग रिजनमध्ये आहे. ओके. आणि तिथे सगळ्यात सुंदर चांगल्या पद्धतीचं क्वालिटीचं पश्मिना मिळतं. बर. 70 ते 80% पश्मिना हे आपल्याला त्या ठिकाणून कलेक्ट करता येतं. पण प्रॉब्लेम काय, की तिथे कुशल कारागीर नाही आहेत. ते कुशल कारागीर नसल्यामुळे तिथल्या लोकांना त्याचा मोबदला मिळत नाही. तर तिथे त्या गोष्टी अशा बऱ्याचशा केल्यात ना, तर होऊ शकतात. त्यांचं मेंढी पालन करणं असेल किंवा याक असेल, तर हे रेग्युलर त्यांचं ते करणं, त्यांचं राईट. तिथल्या लोकांचं हे हे चुशूल हे गाव आहे जिथून आपण रिजांगलाला जातो. रिझंगला जातो. ओके. असं. ओके. आणि तिथे म्हणजे सांगण्याची गोष्ट की चुशूल या गावामध्ये आम्ही जे बघितलं आहे, की तिथे एक याकचं जे स्किन असतं, ते याक स्किनपासून रेबो नावाची एक वस्तू बनवतात, जी थंडीपासून, पावसापासून संरक्षण करतं. तर कितीही कडाक्याची थंडी असली, मायनस टेम्परेचर असलं, चुशूल त्या ठिकाणी हिवाळ्याच्या दिवसांमध्ये -30 हे कमीत कमी असतं. बापरे. -30 -50 पर्यंत टेम्परेचर जातं. वाव. तर त्या ह्याच्यात ते रेबो नावाचं जे आहे ना, ते याकच्या स्किनपासून बनवलेलं, तर ते इतकं फंटॅस्टिकली त्याचा वापर करतात. पण त्याला कसं आहे ना, सगळ्या जगासमोर आणणं किंवा त्याचं मार्केटिंग करणं, तर ह्या ह्याच्यात ते त्यांना थोडे नाही कमी जमत. पडतात. आता हळूहळू एक गोष्टी तिथे ॲड होत आहेत आणि सगळ्यांना त्याचा फायदाही होतोय, घडतायत, एक चांगल्या गोष्टी घडतायत. नाही, हळूहळू आय थिंक जसं टुरिझम वाढेल, जसं लोक जायला लागतील, तर होय. थोडंसं ते पिकअप होईल आणि हे प्रॉडक्ट्सही हळूहळू लोकांना माहिती होतील. येस. तर आय थिंक हे चुशूल रिजांगला हे पँगॉपासून एवढं जवळ आहे, होय. 2-3 तासात लोक पोहोचत हो असतील. हो मला हो वाटतं हो हो. वन डे ट्रिप सहज शक्य One day आहे. तर trip सहज प्रत्येकाने हानले बरोबर हा पण एक स्पॉट नक्कीच घ्यावा अगदी अगदी पुढच्या लडाख टूरमध्ये. डेफिनेटली. तसंच चुशूल जवळ एक खूप वेगळंच असं एक ठिकाण तुम्ही मला बोलला होतात अगदी पहिले आपण चर्चा केली तेव्हा, आणि तेही मला वाटतं जस्ट आत्ता ओपन झाले, लोक जाऊ शकले. येस. तर हे वेगळं ठिकाण कुठलं आहे? म्हणजे मला वाटतं प्रत्येक व्ह्युअरला पण सरप्राईज आहे खूप मोठं हे ठिकाण तुम्ही सांगितल्यावर. येस. तर त्याबद्दल थोडंसं. सियाचेन बेस कॅम्प, आता बरं. गव्हर्नमेंटने सियाचेन बेस कॅम्पलाही 2021 साली परवानगी दिली. बरं. सो एव्हरी सिटीजन कॅन विजिट सियाचेन बेस कॅम्प. ओके. किंवा तुम्ही शोक आणि नुब्रा नदीचा जो संगम आहे, जसं नुब्रा खाली उतरतात, तर जिथून नुब्रा नदीचा उगम आहे, तर तिथपर्यंत तुम्ही जाऊ शकतात. खलसर, नंतर हरगम आणि पनामिक अशी गावं आहेत त्या रस्त्याने. आणि हरगम एक शॉर्टचं गाव आहे. तिथून नंतर पुढे गेलात की तुम्हाला सियाचेन बेस कॅम्प आहे. बरं. सियाचेन बेस कॅम्प 10,500 फीट या हाईटवर आहे. पण ती सियाचेनची जी जागा आहे ना, ती फार अफाट आहे. म्हणजे एकतर पाकिस्तान आणि चायना या दोघांनी त्याच्यावर दावा केलेला होता की, आणि आजही प्रत्येकजण म्हणतो की मला सियाचेन हवंच आहे. पण सियाचेनचं तिथे गेल्यावर कळतं की त्या केवळ 76 किलोमीटरचा जो काही ग्लेशियर आहे, राईट. त्याच्यासाठी भारत सरकार एवढा खर्च का करत आहे? तर ते सियाचेन आपल्या हातात असल्यामुळे लेह आणि हे लडाख पूर्ण आपल्या हातात आहे. ते तिथे गेल्यावर कळतं की ते सियाचेनवर एवढा करोडो रुपये खर्च गव्हर्नमेंट म्हणजे डिफेन्स मिनिस्ट्री का करतं. तर ते तिथे पण आता टुरिस्टला जाता येतं आणि तिथे जाऊन व्हिजिट्स करता येते. 1984 साली भारत सरकारने ऑपरेशन मेघदूत नावाने ऑपरेशन केलं आणि पाकिस्तानने त्यावेळेला ऑपरेशन अबाविल नावाने ऑपरेशन केलं होतं. अबाविल म्हणजे ईगल. ओके. हां. तर त्या पद्धतीने त्यांचं ते ऑपरेशन होतं आणि आपण ती ऑपरेशन मेघदूतमध्ये ती पूर्ण लँड 76 किलोमीटरची लँड आपण ती ॲक्वायर केली. अगदी शेवटची मेजर बाना सिंग यांनी शेवटची पोस्ट काबीज केली, म्हणून शेवटच्या पोस्टला बाना पोस्ट नाव आहे. हां. आणि ती नुब्रा नदीचा ग्लेशियर म्हणजे काय की हळूहळू वितळणारी नदी. करेक्ट. तर ती नुब्रा नदीचा उगमस्थान येतो
आणि तिथला पण इतिहास फार वेगळा आहे, बघण्यासारखा आहे. सियाचेन हे नाव फार इंटरेस्टिंग आहे माहिती आहे का. सिया मीन्स रोज, पिंक रोज. आता बरं. एकदम छोटं गुलाब असतं ते. ओके. आणि त्या सियाचेनच्या आजूबाजूला पिंक रोज असे छोटेसे येतात. झाडं आहेत. बर. तिथे झाडं पण एक तर मुळात नाहीच आहेत, तिथे Exactly. ऑक्सिजनच नाही म्हटल्यावर ती पण छोटे छोटे झाडं आहेत. तर त्याच्यावरनं त्याला ते सियावरनं सियाचेन असं नाव पडलेलं आहे. तर सियाचेन पण एक चांगली लँड आहे जिथे प्रत्येकाने व्हिजिट करावा आणि लेहच्या ॲडमिनिस्ट्रेशनकडनं आपल्याला ती परमिशन मिळते. अच्छा, सो त्याला यू कॅन वेगळं व्हिजिट. वेगळं परमिट काढायला लागतं त्याला. हां, वेगळं परमिट. आणि त्याला कसा ऍक्सेस आहे, कुठनं ऍक्सेस आहे त्याला? तुम्ही जसे लेहहून खारदुंगला मार्गे नुब्राला येतात, नुब्रा मार्गे आलेत की तिकडनं पनामिक, हरगम अशा मार्गे तुम्ही याला जाऊ शकतात. पण तिथे राहायला लागतं बेस कॅम्पला? बेस कॅम्पला राहण्याची सोय नाही आहे. नाहीये. ओके. नाहीये. तुम्ही परत अगेन बॅक टू नुब्रा येऊ नुब्राला. शकता. नुब्रा येऊ पण शकता. किती वन वे, किती 3-1 तास? हां, येस. 1 वे 3 तास. 3 तास. बोथ साईड 8 आवर्सचा जर्नी आहे ऑलमोस्ट. ओके. कारण लोक नॉर्मली नुब्राला मुक्काम करतातच लोक. हां, नुब्राला करतात, नुब्राला तर करतात. त्याच्यामध्ये हे फक्त ऍडिशन. सो हां, येस. ही सियाचेन सारखी जागा आहे ती गव्हर्नमेंटने आता या भारत रणभूमी दर्शन या याच्यामध्ये ओपन केलेल्या आहेत. तर अशा लडाखमधल्या भरपूर जागा आहेत की जिथे आपण बॉर्डर्सला जाऊ शकतो, तिथे व्हिजिट्स करू शकतो आणि आपले जवान तिथे कसे राहतात, तिथले लोकल नागरिक, बॉर्डर टाउनचे लोक कसे Exactly. जगतात हे Exactly. महत्त्वाचं बघण्याचं आहे. Exactly. कारण काय आहे की त्या लोकांना चॅलेंजेस आहे 2-3 आहेत. एक तर वातावरणाचे चॅलेंजेस आहेत Right. आणि टेन्स झाला ॲटमॉस्फिअर दोन्ही देशामधला, Correct. इंडिया चायना झाला Correct, correct, किंवा correct. इंडिया पाक झाला, तर त्यांना पण तो टेन्स असतो. नक्कीच हां, नक्की. म्हणजे या दोन्ही अशा त्यांची मानसिक आणि सगळी अशी भावनिक स्थिती ही दरवेळेला वेगळी असते. वेगळं असते. आणि त्या लोकांना जाऊन भारतीयांनी जाऊन भेटणं, त्यांच्याशी इंटरॅक्शन्स करणं, तर हे फार इम्पॉर्टंट आहे. आणि हे करणं जे आहे ना ते फार भारतीयांनी वाढवलं पाहिजे. यासाठी ती रणभूमी योजना चालू केलेली आहे. आय थिंक त्या बॉर्डर टाउन्सला पटकन भारतात असिम्युलेट होण्याकरता एक्झॅक्टली. लोकांनी टुरिस्टनी जाणं तिथे, टुरिस्टने त्यांना आपलं कल्चर कळणं, आपली लोक त्यांना कळणं, एक्झॅक्टली. त्यांना जास्त कॉन्फिडन्स यावा, हे त्याकरता आय थिंक ते पाऊल त्याकरता उचललं असणार आहे. येस येस येस. की जास्त लोकांना जाऊन कल्चरल इंटरॅक्शन जेवढं वाढेल ना वाढेल. तरच ते पटकन असिम्युलेशन होतं, नाही तर होत नाही ते हो. पटकन. आणि आव्हान कसं असतं की आपल्याकडे मी जसं सुरुवातीला म्हटलं की सगळ्या गोष्टी ॲक्सेसेबल असतात. आजकाल ॲपवर कुठेही क्लिक केलं की सगळ्या गोष्टी मिळतात. पण तिथे बऱ्याचदा लाईट्स नसतात, exactly. इलेक्ट्रिसिटी नसते, पाणी नसतं, काही गोष्टी पोचत नाहीत, अति बर्फवृष्टी होते त्यावेळेला किंवा काही टेन्स वाढला तर तिथे रूल्स चेंज होतात. Right. पण डेफिनेटली त्यांना त्या ठिकाणी इंडियन आर्मी ही फार सपोर्टिंग असते. तिथल्या सगळ्या लोकांना काही ना काही जॉब्स तिथे वेगवेगळ्या त्याच्या कुवतीनुसार इंडियन आर्मी देत असते. त्यांना मेडिसिन्स असेल, इतर गोष्टी असतील याही देत असतात. पण भारतीयांनी त्यांच्याशी सगळ्या पूर्ण या बॉर्डर टाउन्सच्या लोकांशी कनेक्ट होणं गरजेचं आहे. आयुष्यातनं एकदा अशा वेगवेगळ्या ठिकाणी जाणं गरजेचं आहे. एक्झॅक्टली. आणि हे एक तीर्थस्थळ आहे असं समजूनही जायला हरकत नाही. एक्झॅक्टली. तुम्ही मगाशी म्हटलं तसंच ना की आपण धार्मिक यात्रा करतो, धार्मिक तशी यात्रा, अशाही यात्रा अशी यात्रा कराव्या अधनं मधनं. जायला. हो, हो. म्हणजे कारण हे आपलं शेवटी ह्याला पण एक प्रकारचं हेरिटेजच आहे ना. येस. खूप छान खूप छान. आय थिंक सियाचेन हे हायलाईट आहे माझ्या मते. हो कारण लोकांनी एवढं ऐकलेलं आहे, फोटो बघितलेले हो, असतात, हो, किती हो. अवघड आहे, हो, हो. त्या ग्लेशियरवर राहणं किती अवघड आहे. हो, हो, हो. तर ऍटलीस्ट बेस कॅम्पमध्ये आपण जाऊ शकलो तरी हो. आपला तो अनुभव येऊ शकतो की ऍक्च्युअल परिस्थिती वर काय असेल होय होय. आणि लोक कसे राहत असतील. क्लासिक. आय थिंक Yes. प्रत्येकाने जावं असंच ठिकाण आहे. हो 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 हो. आता लेहला जायच्या आधी काढता येतं का लेहला गेल्यावर? लेह तुम्ही तिथे गेल्यावरही मिळतं, पण त्याला मिळतं. 1 दिवस लागतो. जर एक दिवस. सॅटर्डे संडे असला तर गव्हर्नमेंट हॉलिडे असतं तर होत नाही. Right. तुम्ही प्रायर काढलेलं कधी उत्तम. बेटर Yes, असतं. yes. ओके 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 राईट. आता आपण पहिले हानले विषय बोललो, येस. मग रेझांगला बद्दल तुम्ही रेझांगला. खूप छान माहिती दिली. येस येस. सियाचेन तर आय थिंक हायलाईट आहे हायलाईट या माझ्या मते तरी या पूर्ण पॉडकास्ट सियाचेन हे हायलाईट आहे. कारण तिथे जाता येणं हेच मला माहित नव्हतं की हो, जाता येऊ जाता शकतं येतं, लोकांना. जाता येतं. खूपच छान. तसेच खूप असे काही वेगळे गावं पण तुम्ही मला बोललात आहेत हो, हो, लडाखमध्ये, हो, जिथे हो, आता हो. अशीच बॉर्डरवरची आहेत, हो, पण तिथलं कल्चर वेगळं आहे, तिथली हो. खाद्य संस्कृती वेगळी हो, आहे हो. आणि तिथे पण असंच जायला पाहिजे तुमच्यामध्ये सगळ्यांनी. हो. तर ही गावं कुठली आहेत हो. वेगवेगळी? बघा त्या त्यांना एकतर आर्यन टाउन्सचा उल्लेख करायला लागेल. बाहेर आर्यन टाउन्स आहेत, नंतर तुर्तुक आहे. तुर्तुक तर फारच पॉप्युलर आहे, पण आपण आर्यन टाउन्समध्ये म्हणायचं म्हटलं तर आर्यन टाउन्स हे कारगिलच्या उत्तरेला आहे. बरं. हां. तर 4 टाउन्स आहेत आज भारतामध्ये. ओके. 3 टाउन्स जे आहेत ते आज POK मध्ये आहेत. बरं तर हे जे 4 टाउन्स आहेत, दा, हानू, गारकोन आणि दार्चिक, बरं हे 4 गाव आहेत. हे दर्द जमाती, दर्द कम्युनिटीचे लोक आहेत, त्यांची भाषाही दर्द आहे. बरं. तर दर्द बरं. दर्द कम्युनिटी आहे. आणि हे गिलगिटमधले पूर्वीचे निवासी आहे
असा काही अभ्यासकांचं मत आहे. काही जणांचं म्हणणं आहे की इराणकडनं आलेले आहेत. पण तिथले स्थानिक आज काय सांगतात की आम्ही अलेक्झांडरचे वंशज आहोत. हां. पण कसं आहे की मागच्या 400-500 वर्षामध्ये त्यांनी बुद्धिझम स्वीकारलं आहे. ते बुद्धिझममध्ये ते कन्वर्ट झालेले आहेत. पण त्यांनी असं असलं, बुद्धिझम असलं तरी ज्या त्यांच्या कम्युनिटीच्या ज्या जुन्या पारंपरिक ज्या चालीरीती आहे त्या आजही सगळ्या त्या फॉलो करतात. ते सगळे सणवार सगळे तशा पद्धतीने करतात. त्यांची बोलण्याची भाषा तशी आहे. त्यांच्या गीतांमध्ये, लोकगीतांमध्ये त्याचा उल्लेख आहे. तर हे सिंधू नदीच्या काठी बसलेले हे गावं आहेत. हानू, गारकोन आणि दार्चिक. गारकोनला तुम्ही गेलात तर तिथे 500 वर्ष जुनी बिल्डिंग आहे, त्याचं म्युझियम वगैरे आहे, ते तुम्ही व्हिजिट करू शकतात. आणि त्या ठिकाणी तुम्हाला एक नक्की जाणवेल की तिथलं कल्चर वेगळं आहे, तिथल्या लोकांची ठेवण वेगळी आहे, त्यांचे फीचर्स वेगळे आहेत. अगदी धारदार नाक, जाड भुवई, निळे डोळे, अगदी उंच आणि डौलदार अशी छाती वगैरे अशा पद्धतीचे त्यांचे पुरुष असतात. स्त्रिया पण तेवढ्याच सुंदर असतात. तर त्या गावातले 3 गावं आज POKमध्ये आहेत. ते गनोकस नावाचं गाव आहे जे आजही तिकडे आहेत. या सगळ्यांचे ते रिलेटिव्ज आहेत. पण ते आज सगळे ते कन्वर्ट झालेत, ते मुस्लिम झालेले आहेत त्या सगळ्याच्यात प्युअरली. पण यांनी यांचं स्वतःचं महत्त्व शाबीत ठेवलेलं आहे आणि ते आजही त्या सगळ्या पद्धती चालीरीती, त्यांच्या बोनोना फेस्टिवल असेल किंवा इतर ज्या काही गोष्टी असतील त्या सगळ्या पद्धतीने ते फॉलो करत असतात. आणि आर्यन टाउन्स लेहपासनं हार्डली 170 किलोमीटर अंतरावर आहे. हां. आणि त्याची उंची पण हार्डली 13,500 फीट आहे. तरी बऱ्यापैकी येस. पण हे कसं करतं, म्हणजे हे वन डे ट्रिप करता येते का? नाही, तुम्ही तिथे 2 दिवस तरी मुक्काम करायला हवा. तिथलं सगळं समजून घेण्यासाठी, तिथलं कल्चर समजून घेण्यासाठी. होमस्टे आहेत तिथे? होमस्टे सगळे होमस्टे अजून हॉटेल्स वगैरे नाही. चांगले आहेत होमस्टे जे काय? हो, चांगले आहेत. बेसिक म्हणजे तुम्हाला फूड चांगलं मिळेल, ऑर्गॅनिक फूड मिळेल, तुम्हाला राहण्याची बेड, नंतर वॉशरूम्स वगैरे क्लीन्स असतील, अशा पद्धतीचे सगळे. याला काय स्पेशल परमिट वगैरे लागतं? नाही, आर्यन टाउन्सला नाही. आर्यन टाउन्सला तुम्ही परमिट जाऊ शकता. युनिक आहे म्हणजे खूपच. अगदी म्हणजे तो. आणि खरं जर असतील अलेक्झांडरचे वंशज, अलेक्झांडरची जे लोक पळून गेले परत, जे उरले लोक राहिले इथे. फारच इंटरेस्टिंग. त्याचा इतिहास खूप जुना आहे, त्या गावाचा इतिहास आहे. आणि आपण त्याच्या तिकडनं म्हणजे आर्यन टाउन्सच्या माध्यमातून आपण पुढे सुरू व्हॅलीकडनं रुंगडुम गाव आहे. सुरू व्हॅली रुंगडुम मार्गे तुम्ही पुदुम नावाच्या म्हणजे त्या तिकडे जाऊ शकतात झंस्कारमध्ये. एक झंस्कार व्हॅली तिकडनं ॲक्सेसेबल आहे. झंस्कार व्हॅली पण इतकी सुंदर आहे लँडस्केप वाईज आणि याच्या वाईज. तिथे कारशा मॉनेस्ट्री तिथली एक महत्त्वाची मेन त्या पदममधली कारशा मॉनेस्ट्री आहे. तर तुम्ही त्याला व्हिजिट करू शकतात. मोठी मॉनेस्ट्री आहे. आणि तिकडनं तुम्हाला त्या पदमला ॲक्सेससाठी 3 रस्ते आहेत आता म्हणजे तुम्ही जो सिंधू आणि याचा जो संगम आहे, सिंधू आणि झंस्कार नदीचा जो लेहच्या जवळ संगम आहे, तिकडनं तुम्ही त्या संगमकडनं चिलिंग नावाचं गाव आहे, त्या माध्यमात एकदम शॉर्टमध्ये तुम्ही झंस्कारमध्ये पोहोचू शकतात. एक तर तुम्ही या आर्यन टाउन्सच्या माध्यमातून सुरू व्हॅलीतनं रुंगडुम मार्गे तुम्ही जाऊ शकतात. तिकडे जाऊन. आणि तिसरा मार्ग म्हणजे लेह मनाली रस्त्यावरती दारच्या गाव आहे, जिस्पा दारच्या हे गाव आहेत. तर दारच्याकडनं अजून एक रस्ता आहे, तर तिकडनंही तुम्ही जाऊ शकतात. तर असा हा एक तिसरा रूट चालू झालेला आहे. क्या बात आहे. तर 3 ठिकाणून तुम्हाला झंस्कार व्हॅलीला ॲक्सेस करता येतो. ती पण एक तुम्हाला 4-5 दिवसाची ॲक्सेस करता येते. पण मग समीरजी, आता ही सगळी युनिक, आपण ऑबिट नको युनिक म्हणू ठरल्याप्रमाणे, या सगळ्यांना ही युनिक ठिकाणं जी आहेत, इथलं कल्चरही युनिक आहे, त्यानुसार इथली खाद्यसंस्कृती पण युनिक असते. खास करी आर्यन टाउन असतील किंवा बाकी तुम्ही देमछोक वगैरे जी गावं बोललात, इथलं खाद्यसंस्कृती खूप वेगळी असेल काहीतरी. तर हे काय आहे, लोकांना टेस्ट करता येईल तिथे गेल्यावर? हो, अगदी. मी अगदी त्याचा उल्लेख करायचं झालं ना तर आपण तुर्तुकचा उल्लेख करूया. तुर्तुक जे आहे ते 1971 साली भारताने युद्धामध्ये ते तो बाल्टिस्तान होता पूर्वी. तो बाल्टिस्तान 1971 साली भारताने तो युद्धामध्ये जिंकलेला. आणि त्याला ॲक्सेस नव्हता. 2010 साली त्याला ॲक्सेस टुरिस्टला चालू झाला. म्हणजे टुरिस्ट दे कॅन व्हिजिट फ्रॉम 2010 ऑनवर्ड्स. आणि आम्ही 2011 साली त्या ठिकाणी पहिले गेलेलो होतो, त्या व्हिजिट्स केलेली. तर तेव्हा आताही तुर्तुक आहे तसंच आहे आणि तेव्हाही तसंच होतं. आणि
ते सगळे जो बाल्टी कल्चर आहे त्यांचा, तर त्यांचा इतिहास तर अजूनच वेगळा आहे. म्हणजे ती लोक आर्यन आणि मंगोलियन वंशाची आहेत. बर हां, म्हणजे तुर्तुकचे काही जे लोक आहेत ना ते अ, टर्कीच्या पश्चिमेकडनं इकडे आले आहेत. काही इराणमधनं आले आणि टर्कीच्या पश्चिमेतनं येऊन या ठिकाणी बाल्टिस्तानमध्ये या तुर्तुकमध्ये सेटल झालेले आहेत. आणि 12व्या शतकामध्ये तिथे इस्लाम आलेला आहे. तर त्याच्या आधी ते बुद्धिझम होतं, पण नंतर ते कन्वर्ट झालं याच्यामध्ये. इस्लामिक झालं ते सगळं. राईट तर त्या गावामधलं फूड कल्चर असेल किंवा तिथली शेती असेल, ते तर इतकी अफाट आहे अनुभवण्यासारखी. एक तर त्या ठिकाणी वर्षातनं एकमेव अशी जागा आहे की जिथे वर्षातनं 2दा पिकं घेतली जातात. बर बाकी पूर्ण लडाखमध्ये वर्षातनं एकच पीक असतं. राईट पण या ठिकाणी 2 पिकं घेतली जातात. भेंडी सोडल्यात इतर सगळ्या भाज्या घेतल्या जातात. त्यांना ऑर्गॅनिक म्हणजे त्यांना केमिकल शेतात काय टाकायचं याचंही अजून ज्ञान नाही आहे. ते सगळी ऑर्गॅनिक शेती असते. म्हणजे मटर असेल, फुलकोबी असेल, इतर भाज्या असतील, सगळं तिथं बनतं. आणि तुम्ही तिथे जाऊ शकता. तिथे वेगवेगळ्या लोकल क्युझिन्स, बाल्टी क्युझिन्स खाऊ शकतात. आम्ही आमच्या टुरिस्टला जेव्हाही तिथे नेतो ना, तर जे आपण नॉर्मली पनीर रेग्युलर, ते Right. काय जिरा राईस, पराठा राईट आणि हे असलं वगैरे रेग्युलर कोर्स असतो. तो तर देतोच हे नाही. न देता त्यांना ते बाल्टीतलं लोकल Right. क्युझिन्स आम्ही त्यांना देतो. राईट तर त्या म्हणजे इतक्या मस्त काही काही नाव आहेत ना. प्राकुविट मस्कक नावाची एक त्यांची डिश आहे. ते प्रत्येक गेस्टला आलं की ते ऑनरसाठी असते. त्याच्यामध्ये वॉलनट आणि आल्मंडची ग्रेव्ही वापरली जाते. क्या बात है. नंतर एक किसीर नावाची एक डिश आहे. किसीर ही बकवीटपासून होते. अजून एक बिसुबेले नावाची एक डिश आहे. अशा 5-6 डिश आम्ही त्यांना ते तिथे सर्व करतो. राईट आता ते बकवीट म्हणजे माहिती आहे का, ते बकवीटचं म्हणजे आपल्यासाठी पण तिथे बकवीट हे धान्य आहे. म्हणजे एक Okay. त्रिकोणी आकाराचं धान्य असतं. हा. त्याला शेल असतं. ते शेल अलगद काढलं की त्यातलं आतलं धान्य ते ग्राइंड करून त्याचं रेग्युलर पिठासारखं ते पीठ असतं. पण ते म्हणजे पीठ जे आहे, थोडं गव्हासारखंच असतं ते. हा गव्हासारखं असेल पण Okay. शेप वेगळा असतो. ओके पण ते ना कर्करोगावर खूप उत्तम असतं. अच्छा. म्हणजे ते बेस्ट फॉर दी कॅन्सर. आणि ते बकवीट नावाची जी वनस्पती आहे, म्हणजे ते जे धान्य आहे, हे केवळ तुर्तुक या बाल्टिस्तान या एरियामध्ये, नंतर नेपाळमध्ये, दक्षिण कोरियामध्ये, Okay. रशियामध्ये आणि ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड या काही 5-6 ठिकाणी ते अगदी रेअर ग्रेन येते. तर त्या याचं आपण सगळ्यांना ते टेस्ट करवतो. त्यांना आपण त्याचा टेस्ट म्हणजे ते क्या बात. सगळ्यांना ते जाणवतं की अरे मी हे काही खातोय ना, तर हे मी एक काहीतरी नवीनच खातोय. म्हणजे तुम्हाला जाणवतं. तर अशा लोकल त्या पद्धतीने ते सगळं आपण करणं, ते अनुभवणं, ते महत्त्वाचं असतं. आणि त्यांचा तुर्तुकचा त्या बाल्टी लोकांचा इतिहास मोठा आहे. ते पर्शियन इम्पॅक्ट आहे. म्हणजे पर्शियन इराणशी संबंधित असल्यामुळे ते नवरोज फार मोठ्या प्रमाणात साजरा करतात. हा. 21 मार्चचा सण हा त्यांचा फार महत्त्वाचा असतो. आणि त्या दिवशी पोलो स्पोर्ट्स खेळला जातो आणि ते हा. पोलो स्पोर्ट्स खेळून ते एन्जॉय करतात, सेलिब्रेट करतात. पोलो स्पोर्ट्स हा खरं अफगाणिस्तानचा खेळ आहे. करेक्ट करेक्ट पण तो आपल्याला इथे तुर्तुकला जाऊन तुम्ही तो बघू शकतात, एन्जॉय करू शकतात. तिथे चंगेज खान येऊन गेलेला आहे. हा. तिथले स्थानिक जाणकार सांगतात की इथे चंगेज खान आला होता. आता चंगेज खान हा किती क्रूर कर्मा होता की त्याने तर त्याच्या मुलांनाही ठार केलं होतं आणि त्याच्या भाच्याला त्याने ती सगळी त्याचं जे राज्य होतं ते बहाल केलं होतं. इतका तो क्रूर होता. Right. तर तो तिथे आलेला आहे असा उल्लेख आहे. आणि या तुर्तुकचा उल्लेख सिल्क रूटमध्ये आहे. ओके म्हणजे तुम्हाला चायनाला जायचं असेल, तुम्हाला पाकिस्तानला जायचं असेल, तर यू कॅन पास थ्रू दी तुर्तुक. इट्स अ ओल्ड सिल्क रूट ना. राईट तर त्याचं महत्त्व इतिहासातही आणि आजही आहे. क्या तर बात. तुर्तुकसारख्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता. तिथून जसं आपल्या बोलण्यात तुम्ही म्हटलं तिथे एक थांग नावाचं गाव आहे. तर तिथून एक 4-5 किलोमीटर अंतरावर थांग आहे. तुम्ही यू कॅन व्हिजिट थांग. पण ओके थांगला तुम्ही गेल्यानंतर आहे ना, तुम्हाला तिथे तुम्ही व्हिजिट करा. तिथून तुम्ही पाकिस्तानची बॉर्डर बघा. पण तिथे अजून राहण्याच्या तशा अजून सुविधा नाही आहेत. ओके ओके थांग या गावात. पण तुम्हाला तुर्तुकमध्ये यावं लागतं. तुर्तुकमध्ये काही हॉटेल्स, थोडे बेसिक हॉटेल्स चालू झाले आहेत. ओके पण होमस्टे पण आहेत. ओके हां. आणि थांगला पोचल्यावरती तुम्ही तिथूनच 2 किलोमीटर अंतरावर असलेलं पाकिस्तान बॉर्डरचं फ्रनू नावाचं गाव आहे. ते सुद्धा तुम्ही बघू शकता दुर्बिणीच्या साहाय्याने. बर आणि सगळ्यात महत्त्वाचं त्या तुर्तुकमधनं ना जो POKमध्ये जो K2 पीक आहे, ज्याच्यावरती फार एक 20-25 वर्षापूर्वी व्हर्टिकल लिमिट मूव्ही आला होता. राईट तो जर वेदर क्लिअर असेल ना, तर तुम्हाला K2 पीक हा दुर्बिणीने बघता येतो. क्या बात. तर आणि त्यात 2 भाग आहेत. एक यूल आणि फरोल त्या तुर्तुकमध्ये. यूल हा ओल्ड टाऊन आहे ओके आणि फरोल हा नवीन Right. वसलेली वस्ती आहे. राईट एक नदी वाहत येते, त्याच्या बाजूने ते असे डिवाईड झालेले आहेत. तिथली शेती बघण्यासारखी आहे. तिथे दगडाने
वेगवेगळ्या वस्तू बनवणारा एक व्यक्ती आहे. तर तो त्याच्याकडे तुम्ही जाऊ शकता. तो प्रेशर कुकर बनवतो, भांडे बनवतो दगडाचे आणि ते येस तर क्या ते बात. हां. आणि ती खरी डायनेस्टी यग्बो डायनेस्टी, यग्बो. मोहम्मद काछो यग्बो नावाचे तिथे आता सध्या ते राजे आहेत. आणि 1200 ते 1800 या सालामध्ये त्यांनी राज्य केलेलं आहे. पण आजही त्यांचे ते वंशज तिथे आहेत. येस, तुर्तुक भागामध्ये. तुर्तुक भागात आहेत. तुम्ही त्यांच्या घरी जाऊ शकतात, व्हिजिट करू शकतात. क्या बात आहे. असं सुंदर तुर्तुक एक वेगळं ठिकाण आहे. पण तुर्तुकला काय आता एवढ्यात खूप जण जात आहेत, व्हिजिट्सही करतात. पण तरी पण ते तसं म्हटलं तर नाही, पण व्हिजिट करतात. तुम्ही सांगितलेल्या गोष्टी मला वाटत नाही कोणी व्हिजिट करत असेल. कारण या गोष्टी एक्सपिरियन्स करणं. एक्झॅक्टली. तिथे बरेचसे लोक काय करतात ना, की नुब्राला स्टे करणार, जाऊन टच करून परत संध्याकाळी नुब्राला येतात. एक्झॅक्टली. पण त्या ठिकाणी गावात राहून ते सगळं फील करणं, तिथल्या लोकल फूड खाणं. बरेचसे लोक तिथे जाऊन ॲप्रिकॉटचं ज्यूस पिऊन येतात फक्त. ते तिथपर्यंत असतं. पण लोकल फूड खाणं, तिथल्या कल्चर, त्यांची हिस्ट्री समजावून घेणं, तर त्याच्यासाठी थोडा वेळ देणं, तिथे थांबणं, 1-2 दिवस थांबणं हे महत्त्वाचं आहे. पूर्वी इंडियन्सचा तिथे ॲक्सेस व्हायच्या आधी इस्रायली लोक खूप यायचे. इस्रायली आणि युरोपी लोक तिथे खूप व्हिजिट्स करायचे. पण आता एवढ्यामध्ये हे सगळे आपले इंडियन्स बऱ्यापैकी जायला लागले. आणि तुम्ही म्हणून नुब्रामध्ये जातात लोक वनडे. हो. पण आता ही जी सगळी ठिकाणं आता आपण बोललो, हो. स्टार्टिंग विथ हानले, रेझांगला असेल, आर्यन टाउन्स तुम्ही जे बोलला, थांग आपण जस्ट उतरतो, झंस्कार व्हॅली, तर सियाचेन. तर हे सगळं जर मला माझ्या लडाखच्या ट्रिपमध्ये बसवायचं आहे, तर नॉर्मली आता लडाख मी लेह ट्रिप किंवा लडाख ट्रिप लोक 5 नाईट्स 6 नाईट्स वगैरे नॉर्मली करतात, बरोबर. फक्त हे पँगॉंग, नुब्रा आणि लेह करायला. तर त्याच्यामध्ये मला मिनिमम 5 ते 6 दिवस वाढवायला लागतील. येस, नाही जास्तच. मी सुरुवातीलाच म्हटलं की हे सगळे तुम्हाला जर डेस्टिनेशन कव्हर करायचे तर 22 ते 25 दिवस हवे. पण कसं आहे ना, की आजच्या या शेड्यूलमध्ये कोणालाही ते एका शक्य नाही होत. पण तुम्ही 2 टर्ममध्ये करू शकतात. जर व्हिजिट करायची असली तर डेफिनेटली जाऊ शकतात आणि व्हिजिट करू शकतात. काहीच अर्थ नाही. किंवा आय थिंक जसं तुम्ही म्हटलं पँगॉंग पासून सियाचेन जाऊ शकता तुम्ही, किंवा इकडे हानलेला जाऊ शकता. नुब्रापासून सियाचेन जाऊ शकतो आपण, आणि पँगॉंग पासून आपण चुशुलला, रिझांगला जाऊ शकतो. तर असं कुठेतरी कंबाईन करून 6च्या ऐवजी 8 किंवा 9 दिवस जरी केलं, 8-10 दिवस केलं तरी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी मॅनेज करता येतात. एक्झॅक्टली. हानले सारखी जागा आहे ती. हानले म्हणजे ज्याला आकाशगंगा वगैरे हे सगळं आवडतं ना, त्याच्यासाठी ते तर नक्कीच. म्हणजे परवणी काय बोलावं त्याच्याविषयी. म्हणजे ती आपण 2 तारे कधीतरी दिसतात तर ते अगदी असं आवडीने बघतो. एक्झॅक्टली. तिथे किती तारे बघणार आणि काय बघणार अशी अवस्था होती. नक्कीच. मिल्की वे 2-2, 3-3 दिसतात जर तुमचं नशीब चांगलं असेल तर. असं पण आहे. नाही, आय थिंक ते आणि सियाचेन हे मला वाटतं आता जाणं शक्य आहे. सियाचेन तर प्रत्येकाने त्या लडाख ट्रिपमध्ये ही 2 तर मिनिमम, आणि रिझांगला ही तर 3 ठिकाणं घ्यावीच असं तर माझं प्रामाणिक मत आहे. राईट. पण या आपण ज्या काही सेक्टर्स विषयी बोलतोय ना, तर इथे टुरिस्टने एक प्रवासी याच्याने जावं की मिळेल, चांगले अनुभव पण मिळतात. पण केवळ फॅसिलिटीज विषयी सारखं फोकस असून त्याच्यापेक्षा तिथल्या गोष्टी आपण काय घेतोय, काय अनुभवतोय, तिथल्या संस्कृतीमध्ये आपण किती एकरूप होतोय, काय जास्त आपण एक्सचेंज करतोय, हे जास्त महत्वाचं आहे तिथलं. आणि आपण जातो फिरायला नवीन अनुभव घेण्याकरता, आणि नवीन अनुभव घेताना असले फॅसिलिटीज थोड्या आगेपिचे असतील तर एवढा कोणी विचार आजकाल करत नाही, असं माझं मत आहे. कारण माझा असा अनुभव आहे की पीपल नाउडेज ट्रॅव्हल मोर फॉर बेटर एक्सपिरियन्स, आणि तसंच ट्रॅव्हल करावं प्रत्येकाने. एक्झॅक्टली. ह्याला आणि सोशल मीडिया खूप जबाबदार आहे की लोकांना नवीन ठिकाणं कळली, आणि लडाखमध्ये गेल्यावर फक्त पँगॉंग, नुब्रा आणि लेह बघून, मॅग्नेटिक हिल बघून परत यायचं, त्यापेक्षा ही जी ठिकाणं आहेत, ही जी बॉर्डर ठिकाणं आहेत, जे गव्हर्नमेंटने ओपन केली आहेत, तिथे आपण जाऊ शकतो. तर ती प्रत्येकाने, तुम्ही म्हणत तसं की स्पिरिच्युअल तुम्ही टुरिझम करता, तर असं टुरिझम, बॉर्डर टुरिझम का नाही करत ना? ते तेवढंच महत्वाचं आहे. आपल्यालाही कळायला पाहिजे की आपल्या देश राहावा म्हणून लोकांनी काय बलिदान केलेले आहे. जो प्रत्येकाला कळत नाही तोवर. येस, डेफिनेटली. म्हणजे आपण जेव्हा डोळ्याने तिथे जाऊन बघतो ना अशा ठिकाणी, सियाचेनला लोक कसे राहतात आपण जो जाऊन बघत नाही. हो, तिथे तर आता लकीली ओपन झालंय, लकीली ओपन झालं. तिथे तर बसल्या जागी ब्रीथ करणंच चॅलेंज आहे. म्हणजे तिथे शत्रूशी नंतर फाईट करायचं आहे, पहिले तुम्हाला त्या वातावरणाशीच फाईट करायला लागतं. नक्कीच. म्हणजे भले लोक तिथे बसल्या जागी लॉंग ब्रीथ करतात. करेक्ट. मग तिथे ॲक्लिमटाईज होणं, सेट होणं आणि एवढं करून सगळं करणं हे फार चॅलेंजिंग आहे. आणि प्रत्येक भारतीयाने हा अनुभव नक्कीच करावा भविष्यात. नक्कीच. ग्रेट. त्यामुळे कसा वाटला हा लडाख स्पेशल एपिसोड?
मग लडाखमध्ये मी म्हटल्याप्रमाणे पहिले अगदी पँगॉंग नुब्रा सोडून इतक्या वेगळ्या गोष्टी बघायला आहेत. बॉर्डर टुरिझम आहे, वेगळी गावं आहेत, वेगळं कल्चर आहे, वेगळी खाद्यसंस्कृती आहे. तर तुम्ही जेव्हा पुढची लडाख ट्रिप प्लॅन कराल तेव्हा यातले काहीतरी गोष्टी तुम्ही याच्यात तुमच्या ट्रिपमध्ये ॲड करावेत असं आमच्या दोघांचंही खूप प्रामाणिक मत आहे. काही मदत लागली तर समीजींचे नंबर खाली स्क्रोल होत आहेत, त्यांना कॉन्टॅक्ट करा. तुम्हाला काही वेगळी माहिती असेल तर आमच्या कॉमेंटमध्ये कॉमेंट करा, आम्ही तुम्हाला ती माहिती देता नक्कीच प्रयत्न करू. आणि तुमची पुढची लडाख ट्रिप अजून समृद्ध कशी करता येईल वेगवेगळे एक्सपिरियन्सेस घेऊन हे तुम्ही नक्की ठरवा आणि तशीच लडाख ट्रिप यावर्षी प्लॅन करा. कसा वाटला एपिसोड नक्की सांगा. सर्वात महत्त्वाचं आमचा चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.